The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि। मनोपुब्बंगमाधम्मा मनोसिद्धा मनोमया मनसाचे पदुठेन भासती वा करोति वा ततो न दुःखमनवेति चक्रं वहतु पदम् मनोपुब्बंगमाधम्मा मनोसिद्धा मनोमया मनसाचे प्रसन्नेन भासती वा करोति वा ततो न सुखमनवेति छायाव अनपायिनी। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या महान मंगलमय दिनी आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील मुक्काम पोस्ट अंतरवली येथील संबोधी संघ अंतरवली संबोधी संघ दीप संस्था मुंबई आणि ग्रामीण त्याचबरोबर महिला मंडळ यांच्या विद्यमाने बांधण्यात आलेल्या नवीन बुद्ध विहाराचा भव्य उद्घाटन सोहळा तथा बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना आज शनिवार दिनांक 16 मे 2026 रोजी आपल्या संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आयुष्मान आनंद रघुनाथ जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आणि संस्थेचे सचिव व उद्घाटक आयुष्मान भार्गव बाळाजी जाधव यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम इथे संपन्न होत असताना या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने उपस्थित असलेले पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरो संचालक प्युरिटी ऑफ माइंड यूट्यूब चॅनल त्याचबरोबर पूजनीय भिक्खू एन धम्मानंदजी थेरो संचालक सर्च रिसर्च यूट्यूब चॅनल आणि पूजनीय भिक्खू महामोगलांजी संपूर्ण भिक्षू संघ श्रामणेर संघ त्याचबरोबर या ठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले आमचे श्रद्धावंत धम्म उपासक धम्मसेवक प्रकाशजी जाधव ज्यांच्या माध्यमातून आम्हाला इथे निमंत्रित केलाय असे आमचे चंद्रकांतजी जाधव आणि संपूर्ण आपलं मंडळ पदाधिकारी ग्रामीण आणि मुंबईचे सर्व श्रद्धावंत उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो तद्वतच द ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःख मुक्तीकरिता तथागत भगवान बुद्धांद्वारा उपदेशिलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे ग्रहण करावे।
अतिशय आनंद होतोय. कोकणामध्ये आम्ही फिरतोय. धम्म दौरा 10 मे पासून आमचा सुरू आहे 20 मे पर्यंत. तसं गेल्या अनेक वर्षांपासून कोकणाशी आमचा संबंध आहे. प्रकाश जाधवांना माहिती आहे, मुंबईमध्ये राहत असताना असेल किंवा औरंगाबाद मध्ये राहत असताना असेल, आम्ही धम्मरथ घेऊन दरवर्षी मे मध्ये गावाकडील चाकरमानी जी मुंबईला गेली आहे ती मुंबईतून गावी येतात आणि गावी येऊन मग लग्न जयंती वगैरेचे प्रोग्राम करतात. आणि तेव्हा बऱ्याच बौद्ध वाड्यांमध्ये भिक्षू संघाला निमंत्रित केल्या जाते आणि त्यामुळे अनेक वर्षांपासून आम्ही अनेक बौद्ध वाड्यांमध्ये आलो आहे. अनेक बुद्ध विहारांची उद्घाटन असतील, भगवान बुद्धांच्या मूर्तींच्या प्रतिष्ठापना असतील, अनेकांचे गृहप्रवेशाचे कार्यक्रम असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये आम्ही उपस्थित राहिलेलो आहोत. याही वर्षी अनेक वाड्यांमध्ये आम्ही भेटी देतो आहे आणि आपल्याही अंतरवलीमध्ये आम्ही आलो. आपल्या चंद्रकांतजी जाधव यांनी आम्हाला अनेक दिवसांपूर्वी संपर्क साधला. त्यांची वारंवार विनंती होती, भंतेजी आपल्याला यायचंय, आमच्या मंडळाची, ग्रामस्थवाल्यांची आणि मुंबईकरांची पण फार इच्छा आहे. आम्ही युट्यूब वरती प्रवचन तर ऐकतो, परंतु प्रत्यक्ष आम्हाला धम्मदेसना ऐकायची आहे. सुंदर असं विहार बनवलंय. कितीतरी वेळा फोटो पाठवल्या. विहार आम्हाला फोटोमध्ये व्हॉट्सअप वरती पाहायला मिळालं. मी जाधवांना बोललो की विहार खरंच सुंदर आहे, कारण फोटो जेव्हा पाहिला तेव्हाच सुंदर होता आणि प्रत्यक्ष जेव्हा आमची एंट्री झाली इथे आणि खाली पण आता ज्या नवीन रूम बनवलेल्या आहेत, प्रशस्त अशा रूम बनवल्या, हा प्रशस्त असा विपස්සना हॉल कम विहार तुम्ही निर्माण केलाय. थायलंडची बुद्ध मूर्ती भूमिस्पर्श मुद्रा इथे तुम्ही आणलेली आहे. मला वाटतं थायलंड करून तुम्ही मागवली आहे. तुम्ही बुद्ध गेला जर कधी गेलात तर बुद्ध गेला सेम अशीच हीच मुद्रा आहे बघा, भूमिस्पर्श मुद्रा. बुद्ध गेच्या महाबोधी विहारामध्ये ही मुद्रा भूमिस्पर्श मुद्रा आहे. ज्ञान प्राप्तीनंतरची ही मुद्रा आहे, पहिली मुद्रा. ज्ञान प्राप्तीला साक्ष काय असं जेव्हा विचारलं गेलं भगवंताला, तेव्हा भगवान बुद्ध म्हणाले ही धरती साक्ष आहे की सिद्धार्थ गौतम बोधिसत्व ज्ञानाला प्राप्त झाले आणि ते सम्यक संबुद्ध बनले. याला ही धरती साक्ष आहे. म्हणून बघा धरतीकडे असा हात आहे. वेगवेगळ्या मुद्रा आहेत आणि त्याचे वेगवेगळे अर्थ आहेत. तुम्ही पाहत असाल तर लेण्यांमध्ये वगैरे तुम्ही जर कधी गेलात तर लेण्यांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या मुद्रा आहेत भगवान बुद्धांच्या. भूमिस्पर्श मुद्रा असतील, धम्मचक्र प्रवर्तन मुद्रा असतील, ध्यान मुद्रा आहे, अभय मुद्रा आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या मुद्रा आणि त्याचे अर्थ पण तसे वेगवेगळे आहेत. तर ही जी मूर्ती आपल्याकडे बसवली आहे भूमिस्पर्श मुद्रेची ही मुद्रा आहे. अत्यंत सुंदर अशी मुद्रा आहे. मूर्ती सुंदर आहे, विहारही सुंदर आहे. त्यामुळे सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांचं गावकऱ्यांचं आणि मुंबई मंडळाचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आपणही सर्वांनी यांचं टाळ्यांच्या गजरांमध्ये आणि साधुकाराने कौतुक केलं पाहिजे. मला वाटतं 1961 ला पाया रचला काय, 1961 म्हणजे फार जुना काळ झाला तो. आपल्या बाबांनी आपल्याला 14 ऑक्टोबर 1956 ला बुद्ध धम्माची दीक्षा दिली आहे आणि 56 नंतर लगेचच बघा 5च वर्ष किती आम्ही गावागावांमध्ये फिरतो, वाडी तांड्यांमध्ये फिरतो, तालुका शहरांमध्ये फिरतो. आज आम्ही पाहतोय अनेक ठिकाणी विहार नाही आहे. तुमच्या माहितीसाठी आता ज्यांच्याकडे आहे त्यांना वाटत असेल की हे सगळं काही आता उपलब्ध झाले वगैरे वगैरे, पण आजही अशी कितीतरी गावं आहेत. त्या दिवशीच आम्ही वैभववाडीमध्ये गेलेलो एका गावामध्ये. आत्ताची गोष्ट सांगतोय तुम्हाला. त्या गावामध्ये 5 घरं आहेत. सर्व लोक ऍक्टिव्ह आहेत, श्रद्धावंत आहेत. आता त्यांच्यामध्ये खूप चांगला सकारात्मक बदल होतो आहे. परंतु त्या गावामध्ये ती लोक ग्रामदेवीचं ते काही जे करण्यासाठी लोक इकडे करत होते ना अगोदर, ग्रामदेवीचं सेवा करण्यासाठी म्हणून आपल्या लोकांना त्या काळामध्ये वापरत होते लोक. तर त्यासाठी म्हणून एका गावावरून 5 घरांना आपल्या त्या गावामध्ये बोलावलं होतं. तर त्या गावात विहार नाही आहे बघा, पण आपली लोक ऍक्टिव्ह आहेत आणि तिथे सुद्धा जयंतीचा कार्यक्रम झाला. हे सांगतोय यासाठी की आम्ही अनेक ठिकाणी फिरतोय, तिथे बुद्धही नाहीये, म्हणजे बुद्धाची मूर्ती पण नाही आहे आणि विहार पण नाही आहे. तुम्ही गावातील लोक खरोखर तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. 1956 ला बाबासाहेबांनी आपल्याला बुद्ध धम्माची दीक्षा दिली आहे आणि त्याच्या लगेच 5 वर्षानंतर आपल्या गावामध्ये बुद्धाचा धम्म त्या काळातील आपल्या पूर्वजांनी आणला. एकदा त्यांचं साधुकाराने टाळ्याने तुम्ही अभिनंदन केलं पाहिजे. कारण गावातली सुज्ञ लोक, ज्येष्ठ लोक जर ध्यानावर असतील, आम्ही हा मुद्दाम शब्द वापरतो बघा, ध्यानावर असणे. समजत असेल तुम्हाला, नाही माहिती नाही, आमची भाषा जरा वेगळी आहे, कोकणाची भाषा वेगळी आहे. कधी कधी भाषेची मात्रा पण लागू झाली पाहिजे, तर होते का नाही काही माहित नाही. कारण हे तर आमचं जाधव ऐकतो म्हणतात प्रवचन अनेक वेळा. कोकणामध्ये बऱ्याच विहारांमध्ये सुद्धा वर्षावासाच्या दरम्यान प्रवचन लावल्या जातात स्क्रीनवरती वगैरे.
तुम्ही पण कधी पाहत असाल तर ग्रेट हॅपीनेस युट्यूब चॅनल आहे. आज मी तीच आपल्या चॅनलचे 1,48,000 प्लस सबस्क्रायबर्स आहेत बघा तुमच्या माहिती. आणि संपूर्ण महाराष्ट्रात, महाराष्ट्राच्या बाहेरच्याही राज्यांमध्ये, इव्हन भारतातले जे बौद्ध लोक बाहेर देशात आहेत तेही लोक आपल्या चॅनलवरून बुद्धाची वाणी ऐकतात. विविध विषयांवरती प्रवचन असतात. अनेक सुत्तांचं विश्लेषण आपण केलेलं आहे. विशेषत्वाने महामंगल सुत्त, सिगालोवाद सुत्त, पराभव सुत्त, वत्सल सुत्त याचे वेगवेगळे एपिसोड आपल्या द ग्रेट हॅपीनेस चॅनलवर तुम्हाला पाहायला ऐकायला मिळतील. त्याचबरोबर बाबासाहेबांशी संबंधित अनेक विविध विषयांवरची प्रवचन सुद्धा आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील. मी मुद्दामहून हेतुपुरस्सर हे तुम्हाला सांगतो आहे, कारण अनेक लोकांकडे जेव्हा आम्ही जातो काही ठिकाणी सकारात्मक परिवर्तन आहे, तर काही ठिकाणी जाधव आपणास माहिती आहे अत्यंत नकारात्मक परिवर्तन आहे. अजूनही लोकांना साधूचा अर्थ काही माहिती नाही आहे. अजूनही लोकांना पानाची पाता वेरमणी म्हणावं की पानाती पाता वेरमणी म्हणावं हेही माहिती नाही आहे. अनेक लोकांना त्रिवार पंचांग प्रणाम कसा असतो आणि का म्हणून तसाच केला जातो हेही माहिती नाही. जसं मुस्लिमांची नमाज अदा करण्याची एक पद्धत आहे बघा, हिंदूंची पण नमस्कार करण्याची एक पद्धत आहे, सिखांची पण म्हणजे वेगवेगळ्या धर्मांच्या परंपरा आणि सगळ्या गोष्टी जशा वेगवेगळ्या आहेत तशा बौद्धांच्या सुद्धा सगळ्या पद्धती, संस्कृती आणि सगळे सण उत्सव वेगवेगळे आहेत. आपल्यातही त्रिवार पंचांग प्रणाम केला जातो, परंतु आज पाहतो आम्ही बुद्धं शरणं गच्छामी आम्ही समोर म्हणतो आणि समोरून बुद्धं शरणं गच्छामी म्हटल्या जाते. पहा काही म्हणजे यातला फरक जो आहे मी सांगतो तुम्हाला, यातला फरकही बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे. आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही जी कोकणातली लोक आहेत, विशेषतः आपल्या आंतरवलीची जी लोक आहात, तुम्ही खरोखर मोठे पुण्यवान आहात. खरं तर बाबासाहेब तुमच्या रत्नागिरी जिल्ह्याचे आहेत, मूळ गाव बाबासाहेबांचं रत्नागिरी आहे, रमाई पण रत्नागिरी जिल्ह्याचे आहेत आणि त्या अर्थाने सुद्धा कोकणाची लोक पुण्यवान आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे इकडे निसर्गरम्य वातावरण जे आहे, आम्ही सर्वत्र फिरतो, कोकणाचा जो निसर्ग आहे, कोकणाचं जे नेचर आहे ते कुठेही पाहायला मिळत नाही. फक्त प्रॉब्लेम एकच आहे, इकडे गरमी भयानक आहे. भयंकर गरमी आहे इकडे, गरम होतं, फार उकडल्या जाते, एकदम एवढं गरम होते इकडे, हा मोठा प्रॉब्लेम आहे. पण बाकी म्हणाल तर तुम्ही आंबे, फणस, आपलं फणस तर खायला मिळतो, पण हापूस आंबा इकडे खायला मिळतो. आम्हाला रोज लोक देत आहेत हापूस आंबा खाण्यासाठी आणि तो कोकणमध्ये असलेल्या आंब्याचा राजा हापूस आहे. ही पण विशेषता कोकणाची आहे. मी कोकणाचा मुद्दा म्हणून सौंदर्याचे वर्णन करतो, कारण आम्हाला वर्षातून एकदा कधीतरी यायला मिळते. तुम्ही खरंच पुण्यवान आहात. जरी तुम्ही मुंबईलाच राहता, आता जर तुम्हाला हात वर करायला सांगितला तर बहुतांश लोक तुम्ही मुंबईमध्येच राहताय आता, पण गावी येऊन आपली संस्कृती जपणं हे सुंदर असं विहार. मला वाटतं किती 80 लाखाचं सांगितलं बजेट, जवळपास 80 लाखाचं बजेट, आणि तेही स्वतःच्या म्हणजे स्वतःच्या वर्गणीतून हे एवढं मोठं तुम्ही काम केलंय. शासनाचं कुठल्याही प्रकारचं योगदान वगैरे घेतलं नाही. एकदा स्वतःसाठी टाळ्या आणि तुम्ही साधुकार दिला पाहिजे, कारण राजकारण्यांच्या भरोश्यावरती किंवा शासनाच्या भरोश्यावरती तर होत राहतील काम, परंतु स्वतःच्या खिशातून, स्वतःच्या श्रद्धेतून, स्वतःच्या धार्मिकतेतून, स्वतःच्या मेहनतीतून, सम्यक आजीविकेतून आपण जो काही 1 रुपया असेल, 10 रुपये असतील, 1000 असतील किंवा 10,000 असतील, 1 लाख असेल, जो म्हणून काही निधी आपण उपलब्ध केला आणि त्यातून हे जे काही बनवलं आहे हे खरोखर तुमचं विहाराचं, तुमच्या गावाची ही शान आहे. येणाऱ्या पिढ्या तुम्हाला धन्यवाद दिल्याशिवाय राहणार नाही, कारण एक पिढी होती त्यांनी आमच्यासाठी आमचं धार्मिक स्थळ निर्माण करून ठेवलं. कारण विहार ही बौद्ध धम्माची, संस्कृतीची एक मोठा वारसा आहे बघा, देण आहे. आजपर्यंत जो बुद्ध धम्म टिकून आहे जगभरामध्ये, त्याच्यामध्ये सर्वात मोठं श्रेय जाते बुद्ध विहारांना. कारण बुद्ध विहारांमध्ये भिक्षू असतात, बुद्ध विहारामध्ये भगवंताची मूर्ती असते, बुद्ध विहारातून धम्मदेशना होतात, बुद्ध विहारातून संस्कार विधी होतात. ह्या सगळ्या गोष्टी बुद्ध शासनाला जिवंत ठेवण्यासाठी म्हणून कारणीभूत ठरत असतात. म्हणून सम्राट अशोकाने सुद्धा बघा 84,000 चैत्य स्तूप आणि विहारांची निर्मिती केली. आज भारताचा इतिहास सर्वदूर पर्यंत जिथे कुठे उत्खनन केल्या जाते, कोणते अवशेष सापडतात?
बुद्ध विहारांचे अवशेष सापडतात बघा, बुद्ध विहार आणि बुद्ध मूर्त्यांचे अवशेष सापडतात. फार प्राचीन आणि जुन्या मूर्त्या आणि विहारांचे अवशेष जागोजाग तुम्हाला सापडतात. इव्हन आता हे राम मंदिराचा जो अयोध्येचा मुद्दा होता, तिथेही तुम्हाला माहित असेल नसेल, तुम्ही जर अभ्यास करत असाल बौद्ध इतिहासाचा, बौद्ध संस्कृतीचा, आपण कोणावर टीका टिप्पणी करत नाही आहे, परंतु तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये सांगतो, या भारतामध्ये सम्राट अशोकाच्या काळामध्ये सम्राट अशोकाने 84,000 धम्मस्कंधांचं प्रतीक म्हणून, कशाचं? 84,000 धम्मस्कंधांचं प्रतीक. आता हे धम्मस्कंद काय आहे? 84,000 कुठून आकडा आला माहितीये तुमच्यापैकी कोण सांगू शकेल? 84,000च आकडा का माहितीये का तुम्हाला? यासाठी करावा लागतो अभ्यास. पहा, जय भीम बोलो किधर भी चलो, हे लय जमते बापा, कव्वाल्या लय जमतात, कव्वालीला रात्र रात्रभर जागता येते, पैसे देता येतात, टाळ्या घेता येतात, हे लय सोपं आहे पहा. पण धम्माचा अभ्यास करणं, बाबासाहेबांना वाचणं आणि त्यांच्या मार्गावर प्रत्यक्ष चालणं हे फार कठीण आहे. आणि ज्या दिवशी आपल्या लोकांना हे जमेल प्रॅक्टिकली, त्या दिवशी हा भारत बुद्धमय झाल्याशिवाय राहणार नाही, हे तुम्हाला ग्वाही देतो बघा. आणि खरं तर त्याची गरज आहे, म्हणजे अंमलबजावणी झाली पाहिजे. जसं की एखादा दागिना असेल, सोन्याचा दागिना, आता तर सोनं घेऊ नका म्हणून सांगितलं, लय फजिती सुरू आहे देशातल्या लोकांची, परंतु झाकली मूठ आहे सगळ्याची, ते असो. पण तुम्हाला सांगतो, सोन्याचा जो दागिना असतो तो शोभून तेव्हाच दिसतो जेव्हा त्याला कोणी ती वापरत असेल तर. नाही तर दागिना बनवून तुम्ही पेटीमध्ये ठेवलाय, दागिना बनवून तुम्ही एखाद्या कॉटमध्ये कशामध्ये तरी ठेवून दिला तर त्याचा शोभायमान दिसेल का? तो बनवलेला दागिना, जसा ताईनं बघा, ताईने कोणीतरी बघा, कोणी तुमच्या, तुम्ही लय श्रीमंत दिसता बापा, सोनं आहे, बाबासाहेबांनी सोन्यानं ओट्या भरल्या सगळ्यांच्या, प्रत्येकाकडे बघा, हातात, नाकात, कानात, पायात, बोटात सोनं आहे बघा. आता हे एकदा सोनं जर जमा केलं तर आका संगमेश्वर तालुका विकत घेऊ शकतील आपले लोक, एवढं सोनं आहे बघा. बाबासाहेबांनी हे सगळं काय दिलं बघा. कोणी दिलं? कोणी दिलं? कोणी नाही केलं भलव माय, भीमान केलं ते दिल्लीचं दालन खुलव माय, भीमान केलं. कोणी केलं? आज नगरसेवक, सरपंच, सदस्य, आमदार, खासदार, मंत्री, प्रोफेसर, डॉक्टर, इंजिनियर, पायलट, अजून काय 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 कोणत्या क्षेत्रांमध्ये आपल्या लोकांनी मजल गाठली आहे बघा. आणि हे सगळं श्रेय जाते ते फक्त आणि फक्त आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. कारण आपली काहीच किंमत नव्हती, आपल्या सावलीचा विंटाळ होत होता, गळ्यामध्ये मडकं दिलं गेलं होतं, पायाचे ठसे उमटू नये म्हणून कमरेला झाडू होता, शिक्षणापासून वंचित ठेवल्या जात होतं. स्वतः बाबासाहेबांना याचा अनुभव आला, अनुभूती आली, बाबासाहेबांनी सुद्धा भोगलं. परंतु बाबासाहेबांनी चंग बांधला, बाबासाहेबांनी संकल्प केला की माझ्यावरती जो अनुभव आला, मला जे भोगायला लागलं ते माझ्या समाजातील कोणालाही भोगायला लागू नये. माझ्या राजरत्नावरती जी वेळ आली होती, माझ्या रमेशावरती जी वेळ आली होती, माझ्या गंगाधरावर जी वेळ आली होती आणि माझ्या इंदूवरती जी वेळ आली, माझ्या म्हणजे बाबासाहेबांची पत्नी आपली आई रमाईवर जी वेळ आली होती, ती माझ्या समाजातल्या रंजल्या गांजलेल्या लोकांवरती येता कामा नये. म्हणून बाबासाहेबांनी या देशाचं संविधान लिहिलं बघा आणि संविधानात्मक तरतुदी केल्या आणि आज त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लाभल्या, प्राप्त झाल्या. म्हणून 84,000च्या आकड्याबद्दल तुम्हाला विचारत होतो मी की अभ्यास केला पाहिजे. अभ्यास केला तरच सगळं काही समजेल बघा, नाहीतर अभ्यास नसेल आपला. आणि बुद्ध धम्मात तसा 2 प्रकारचा अभ्यास आहे. किती प्रकारचा? बोला माझ्याशी, किती प्रकारचा? 2 प्रकारचा अभ्यास आहे बुद्ध धम्मामध्ये. बाकीच्या ठिकाणी असं हात जोडले, डोकं टेकवलं की विषय संपते. इकडे तसं नाही आहे. भगवान म्हणाले या जगात ऑटोमॅटिकली, आपोआप, ना कोणाला सुख मिळते ना कोणाला दुःख मिळते, आपोआप काहीच नाही. यासाठीचा भगवान बुद्धांनी त्या काळामध्ये बघा प्रतित्य समुत्पाद सिद्धांत मांडलेला आहे. त्या काळात त्याला कार्य कारण भाव म्हटलेला आहे. भगवंत म्हणाले कोणी ऑटोमॅटिक सुखी बनत नाही, कोणी ऑटोमॅटिक दुःखी बनत नाही. हे जे धनवान घरात जन्माला येतात, चांगल्या कुळात जन्माला येतात, कोणी एकदम कंगाल कुळात जन्माला येतात, कुणाला नाक, कान, डोळे, हात, पाय सगळं काही सुव्यवस्थित आहे आणि कुणाला बघा त्याचा प्रॉब्लेम आहे जन्मतः.
आहे का नाही? काही काही लोक एकदम चाणाक्ष बुद्धीवाले असतात आणि काही काही लोकांची बुद्धी मंद बुद्धी असते बघा, असते. काही काहींकडे व्यवहार चातुर्य असते बघा आणि काही काहींना व्यवहारातलं काहीच समजत नाही बघा. काही काही लोक दानशूर असतात बघा आणि काही काही लोक कंजूस असतात बघा. काही काही लोक सिलवान असतात बघा, संयमशील जीवन जगतात बघा आणि काही काही लोक अत्यंत दुराचारी असतात बघा. काही काही लोक ध्यानी असतात बघा, साधक असतात, मेडिटेशन करतात आणि काही काही लोकांना ध्यानाचा गंधही नसतो बघा. मांडी घालून बस म्हटलं थोडंफार जमत नाही म्हणते. हा जय भीम म्हणायला सांगा बा, नाही का? तर हे सांगतोय यासाठी तुम्हाला, बुद्ध धर्मामध्ये दोन प्रकारचा अभ्यास सांगितला, स्टडी सांगितला. एक तर थिअरी आहे. थिअरी म्हणजे तुम्ही अभ्यास करा, पुस्तक वाचा वगैरे, पंचशील पाठ करा, वंदना पाठ करा, अष्टशील पाठ करा, 10 पारमिता पाठ करा. आणि दुसरा जो आहे प्रॅक्टिकल मार्ग आहे. कोणता? प्रॅक्टिकल मार्ग आहे. एक थिअरी आणि एक प्रॅक्टिकल. एक तर तुम्हाला ह्या बाकीच्या गोष्टी माहीत असण्यासाठीचा अभ्यास आहे, म्हणजे पुस्तकी अभ्यास, आताच्या काळातला पुस्तकी अभ्यास किंवा मौखिक अभ्यास आहे. आणि दुसरा जो अभ्यास अत्यंत महत्वाचा सांगितला तो प्रॅक्टिकली स्टडी सांगितला. आणि प्रॅक्टिकली स्टडी मध्ये भगवान बुद्धांनी काय सांगितलं? दान, शील आणि समाधीचा अभ्यास करायला सांगितला. कारण हे मन जर निर्मळ करण्यासाठी कोणतं औषध असेल, निर्वाण प्राप्तीचा जर कोणता मार्ग असेल, कुणाला सकृतागामी बनायचं आहे, कुणाला श्रोतापन्न बनायचं आहे, कुणाला अनागम बनायचं आहे, कुणाला अर्हत बनायचं आहे, त्यासाठीचा जर कोणता मार्ग असेल तर तो एकमेव मार्ग आहे. आणि तो मार्ग म्हणजे दान, शील आणि समाधी. अशा 3 सीड्या सांगितल्या भगवान बुद्धांनी बघा. या 3 सीड्या पादाक्रांत करून कोणी जर पुढे जाईल, म्हणजे बुद्ध धर्माचा प्रॅक्टिकली अभ्यास जर कोणी करेल तरच ते लोक अर्हत होतील, या भवचक्रातून त्यांची सुटका होईल. आणि म्हणून हे 2 अभ्यास खूप महत्वाचे आहेत. परंतु आज आम्ही पाहतोय या दोन्ही अभ्यासामध्ये काही काही ठिकाणी आपली लोक कच्ची आहेत बघा. ज्यांचं खोटं आहे, आजूबाजूला तुम्ही पाहत असाल, ज्यांचं खोटं आहे सगळं काही, त्या लोकांच्या धर्माचा प्रचार प्रसार बघा, किंवा ती लोक त्यांच्या धर्माला कशी फॉलो करतात बघा. आणि ज्यांचं सत्य आहे त्यांची अवस्था पहा. म्हणजे असायला सर्व काही आहे, परंतु धम्माचं आचरण म्हणा किंवा बाबासाहेबांनी सांगितलेल्या गोष्टींचं अनुसरण म्हणा, ते जास्त प्रमाणात केलं जात नाही. आणि त्यामुळे या दोन्ही अभ्यासाची नितांत गरज आहे. कारण बाबासाहेब 15 ऑक्टोबर 1956 म्हणाले, आपल्या लोकांना उद्देशून, धर्मांतराच्या दुसऱ्या दिवशी 14 ऑक्टोबरला बाबासाहेबांची धम्मदीक्षा झाली. आपल्या लोकांनी पण धम्मदीक्षा घेतली गुरु चंद्रमणी महाश्रीरावांकडून. आणि दुसऱ्या दिवशी बाबासाहेबांचं ऐतिहासिक भाषण झालं होतं. तुम्ही धर्मांतराचा इतिहास वाचा, तुमच्या लक्षात येईल. म्हणजे 15 ऑक्टोबरला बाबासाहेबांनी भाषण केलं, 3 तास उभं राहून. गुडघा फ्रॅक्चर झाला होता, पुढे डायस होता. तुम्ही फोटोग्राफ बघा, तेव्हाच आता उपलब्ध आहे गुगलवरती. धम्मदीक्षेच्या कार्यक्रमाचे फोटोग्राफ किंवा व्हिडिओज आताही उपलब्ध आहे. बाबासाहेबांनी असे हात ठेवलेले आहेत बघा, बघितलं. एकीकडे नानकचंद रत्तू आहेत, माई साहेब पण आहे, त्यांच्याही खांद्याचा आधार घेतला बाबासाहेबांनी. आणि त्या डायस वरती असे 2 हात ठेवून, चष्मा काढून, एक एक प्रतिज्ञा एका एका पानावरती लिहिलेली बाबासाहेब पुढे बोलत राहिले माईक वरती. आणि लाखोंचा जनसमुदाय त्यांच्या पाठोपाठ बोलत होता की मी हे मानणार नाहीये, यांची उपासना करणार नाही, त्यांची उपासना करणार नाही. आणि त्यानंतर बुद्ध धर्माशी संबंधित आचरणिक दृष्ट्याच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या बाबासाहेबांनी सांगितल्या. मी हे यासाठी म्हणून तुम्हाला सांगतोय, त्या आपल्या बाबांनी महत्प्रयासाने आपल्याला हा बुद्धाचा धम्म दिलेला आहे. आणि ते बाबासाहेब 15 ऑक्टोबरच्या भाषणात आपल्या लोकांना म्हणतात, हे बौद्धजन हो, इथल्या प्रस्थापित व्यवस्थेनं उद्या चालून तुमच्याकडे असं बोट करून असे म्हणण्याची वेळ येऊ देऊ नका की महाराजांनी बुद्ध धम्म बाटवला. माहिती आहे तुम्हाला हे शब्द कुणाचे शब्द आहे? हे बाबासाहेबांचे शब्द आहेत. तुम्ही वाचाल तर तुम्हाला कळेल, नाही तर वाचणार नाही. फक्त जय भीम पुरतं, पांढऱ्या कपड्यापुरता निळा फेटा आणि नाचो रे नाचो, चलो रे चलो, बस. तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे, काय काय पाहिजे, बस एवढ्या पुरतच जर बाबासाहेबांना ठेवलं तर बाबासाहेब डोक्यात येतील का आपल्या? आम्ही नेहमी सांगतो, बाबासाहेबांना डोक्यावर घेणं सोपं आहे. बाबासाहेबांना डोक्यावर घेणं फार सोपं आहे. पण जेव्हा आपली लोक बाबासाहेबांना डोक्यात घेतील तेव्हा हे पूर्ण राष्ट्र आंबेडकराईट झाल्याशिवाय राहणार नाही आणि भारत देश बुद्धाला शरण गेल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याची गरज आहे. आणि म्हणून 84,000 धम्मस्कंद काय आहे, का म्हणून सम्राट अशोकाने 84,000 विहाराचे ते स्तूप बनवले?
तर त्याचं कारण असं आहे की आपल्या भगवान बुद्धांनी त्यांच्या हयातीमध्ये 82,000 प्रवचनं दिली बघा. त्रिपिटकात त्याचं वर्णन आहे. किती किती 82,000 82,000 82,000 प्रवचन एकट्या भगवान बुद्धांनी दिली आणि 2,000 प्रवचन त्यांच्या अग्रश्रावकांनी दिली बघा. एकूण किती झाले? 84,000. आणि म्हणून हा आकडा जो आहे की 84,000 84,000 बऱ्याच लोकांना माहितीच नाही आहे बघा. तुमच्यापैकी खरं सांगा प्रामाणिकपणे, कोणाला माहित होता हा आकडा असा आहे? कोणी हात वर नाही करत. काय जाधव, प्रबोधनाची गरज आहे कोकणामध्ये आपल्या, कारण इकडून कोणी भिक्खू नाही आहे. आणि त्यामुळे बघा भिक्खूच्या धम्मदेसना ठेवल्या पाहिजे. आता तुम्ही मुंबईमध्ये राहता, मुंबईकर पण काही काही ठिकाणी कोकणातल्या लोकांनी पण विहार बनवले आहेत मुंबईमध्ये, जर एकत्र असतील तर. परंतु तिथे जर विखुरलेली लोक आहेत तर मग त्यांना पण विहार वगैरे नाही आहे, मग गावी येऊनच त्यांना आपली धार्मिकता जपावी लागते. तर ही मुद्दा म्हणून तुम्हाला पॉइंट सांगितला, कारण विहाराचं ओपनिंग होते आपल्या गावामध्ये आणि सुंदर असं विहार बनवलाय. आणि म्हणून 84,000 जे विहार सुपचैत्य बांधले त्याला कारणीभूत आहे त्रिपिटकामध्ये 84,000 सुत्त आहेत. किती किती 84,000. तुम्ही त्रिपिटक वाचाल तर बापा अख्खं जीवन कमी पडेल, एवढं मोठं साहित्य आहे. या जगात सर्वात मोठं साहित्य जर कोणतं असेल, साहित्य सर्वात मोठं साहित्य जर कोणाचं असेल तर ते बौद्ध धम्माचं साहित्य सर्वात मोठं साहित्य आहे. हे मला तुम्हाला सांगायला आनंद होईल, कारण सुत्त पिटक त्याचे कितीतरी भाग आहेत, विनय पिटक त्याचे कितीतरी भाग आहेत, अभिधम्म पिटक त्याचे कितीतरी भाग आहेत. याला म्हटलं त्रि म्हणजे 3, पिटक म्हणजे पेटारे, पेटारे म्हणजे भाग, म्हणजे 3 पिटक म्हणजे 3 भाग. मुख्य भाग कोण किती आहेत त्रिपिटकाचे? 3. कोणकोणते? सुत्त पिटक, विनय पिटक आणि अभिधम्म पिटक. आणि त्याचे मग कितीतरी भाग आहेत. आपल्या विहारामध्ये ग्रंथालय पण असावं. मी मंडळाला सांगेल, आपल्याकडे आता जागा भरपूर बनवली आहे, तुम्ही खाली सुंदर अशा रूम्स काढल्या आहेत. जर पॉसिबल होईल भविष्यामध्ये नक्कीच पॉसिबल होईल, कारण 80 लाख जर तुम्ही जमा करू शकता तर एक ग्रंथालय का म्हणून तुम्ही बनवणार नाही? आणि मी अपेक्षा करतो तुम्हा सर्वांकडून की एक ग्रंथालय सुद्धा बनवावं, ज्यामध्ये तुम्ही भगवान बुद्धाशी रिलेटेड, विशेष म्हणजे त्रिपिटकाशी संबंधित महत्वाचे काही ग्रंथ आज उपलब्ध आहेत. हिंदी भाषेमध्ये, इंग्रजी भाषेमध्ये ते ग्रंथ उपलब्ध आहे. आणि तुम्हाला जर ते मागवता येतील भविष्यात तर येणाऱ्या पिढीला बुद्ध वाचता येईल बघा. दुसरी गोष्ट, बाबासाहेबांचं रायटिंग अँड स्पीचेस ग्रंथ संपदा आहे. महाराष्ट्र शासनाने मला वाटतं 22 ग्रंथ काहीतरी प्रकाशित केलेले आहेत. त्याचबरोबर बाबासाहेबांचं चरित्र साहित्य आहे, चरित्र ग्रंथ आहेत बाबासाहेबांचं, तेही जर तुम्ही उपलब्ध करून दिले, किंवा वेगवेगळ्या प्रकारची बाबासाहेबांची ग्रंथ संपदा आहे तेही आपल्या विहारात ठेवले तर मग परिपूर्ण विहार होईल बघा. एक तर भिक्षू निवासही झालं, विपස්සना हॉल कम विहारही झालं आणि ग्रंथालय झालं. तर जेव्हा कधी येणाऱ्या पिढ्या आपल्या इथे विहारात येतील तेव्हा त्यांना बुद्ध कळेल, वाचनातून कळेल, प्रॅक्टिकली पण कळेल. आणि म्हणून तुम्ही हे सगळं जे काही केलंय त्यामुळे तुमचं खरोखर कौतुक करतो. मला आठवते अशी विहार पाहिल्यानंतर आठवण होते बघा अनाथ पिंडकाची. कुणाची? अनाथ पिंडकाची आठवण होते मला. कारण 2,500 वर्षांपूर्वी जे अनाथ पिंडकाचं नाव तुम्ही ऐकलंच असेल, त्या अनाथ पिंडकाने श्रावस्ती नगरामध्ये, आजही श्रावस्ती आहे, बुद्धगयेच्या सहलीत तुम्ही जर कधी गेला असाल, त्या श्रावस्तीमध्ये जेतवन विहाराचे खंडहार आहेत बघा, अवशेष आहेत. आता त्या श्रावस्तीमध्ये जेत राजकुमाराचं जी जागा होती, गार्डन होतं, ती तो विकत नव्हता. आणि त्यानं सहज म्हणून सांगितलं विकायची नाही म्हणून, की जर सोनं अंतरलं तुम्ही विकतो म्हणून. त्याच्या तोंडातून शब्द गेले असेच. त्याला वाटलं बा सोनं अंतरून थोडी विकत घेणार आहे जमीन, त्या काळचा पैसा होता, सोन्याचा पैसा. त्याने खरोखरच गाड्या भरून भरून, अनाथ पिंडकाने, तो सावकार होता, त्याने गाड्या भरून भरून सोनं आणलं, पैसा आणला, अख्ख्या जमिनीवर अंतरला पैसा. जमिनीचा थोडासाच भाग तुकडा शिल्लक राहिला होता. आणि जेत राजकुमाराला समजलं की खरोखरच मी म्हणालो त्यानुसार अनाथ पिंड करत आहे, नेमकं जमीन कशासाठी विकत घेत आहे, जरा त्याच्याशी चर्चा करूया आपण. म्हणून तो गेला तिथे, जेत राजकुमार. तुम्ही जा कधी तर पहा जेतवन किती मोठं आहे. त्याची जागा लोकांनी तर घेतली. भगवान बुद्धाला एवढा त्रास दिला बघा इथल्या व्यवस्थेनं, त्याचं दुःख वाटतं बघा. बाबासाहेबांना भगवान बुद्धाला या देशात जेवढा त्रास झाला होतो तेवढा त्रास कोणत्याही महापुरुषाला होत नाही बघा. माहितीये तुम्हाला, बुद्धाला इग्नोर केल्या जाते बघा या देशात.
बुद्ध इथलेच आहेत, परंतु बुद्धाला इग्नोर केल्या जाते बघा, बुद्धाला दुर्लक्षित केल्या जाते, बुद्धाच्या विहारांची तोडफोड केल्या गेली. आता मी 84,000चा जो आकडा म्हणालो तुम्हाला, विचार करा तुम्ही, कुठे गेली असतील विहार? कुठे गेली? 2000 वर्षांपूर्वी सम्राट अशोकाने विहार बनवली, कुठे गेली असतील? कुठे गेली असतील? अहो, जी तोडता आली ती तोडली इथल्या व्यवस्थेनं, जी तोडता आली नाही त्यांना कन्वर्ट केलं. जेव्हा मुस्लिमांची सत्ता आली तेव्हा त्याला मस्जिद बनविल्या गेलं. तुम्ही इतिहास वाचा, म्हणजे कोणावरती आपण आरोप करत नाही आहे. आणि जेव्हा हिंदूंची सत्ता आली तेव्हा विहारांना कन्वर्ट करून त्याला मंदिर बनवलं बघा. बुद्ध धम्म शांतीचा म्हणजे प्रणेता आहे, बुद्ध धम्म शांतीचा उपदेश करणारा आहे, म्हणून भिक्खूंच्या पण कत्तली केल्या पुष्यमित्र शृंगाने. हा बुद्ध धम्म जो बाहेर गेला ना, बरं झालं बाहेर गेला, म्हणून आज आपल्याला बाबासाहेबांना पण भेटला. बाबासाहेब श्रीलंकेला गेले, बाबासाहेब ब्रह्मदेशाला गेले आणि तिकडे जाऊन बाबासाहेबांनी पाहिलं, अरे हा तर भारतातलाच बुद्ध धम्म आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी पुन्हा पुनरुत्थान केलं, बाबासाहेबांनी पुनरुज्जीवन दिलं बघा बुद्ध धम्माला. आणि हे सगळं यासाठी म्हणून सांगतो की 84,000 विहार होते त्या अनाथ पिंडकाने. मग तो राहिलेला तुकडा जो आहे, राजकुमाराने विचारलं की कशासाठी घेताय तुम्ही, कोणती शेती करणार आहात इथे, पैसे ठेवून कशासाठी घेत आहात? तर त्या जेत राजकुमाराने सांगितलं की महाराज, मी माझ्यासाठी घेत नाही आहे, इथे कोणती शेती वगैरे मला करायची नाही आहे, मी ही जमीन जे घेतो आहे ती दान देण्यासाठी घेतो आहे. तो चक्रावून गेला. तो माझ्याकडून सोन्याच्या पैशाने विकत घेतो आहे आणि ती जमीन दान देण्यासाठी, त्याला ते वेगळंच वाटलं ना. बघा तुम्ही कल्पना तर करा, कल्पना करू शकतो आपण, तसं नाही करू शकत, आता कल्पना करू शकतो. आणि मग त्या जेत राजकुमाराला सांगितलं गेलं की जगामध्ये सम्यक संबुद्ध आहेत, आता ते मगध साम्राज्यामध्ये राजगृहाला आहेत, राजगृहाला. आणि त्या भगवान सम्यक संबुद्ध आला आणि त्यांच्या भिक्षू संघाला मी म्हणजे सुदत्त अनाथ पिंडक या श्रावस्तीला निमंत्रित करणार आहे. आणि इथे त्यांना राहण्यासाठी सगळ्या सुविधांनी युक्त भिक्षू संघाला राहण्यासाठी त्यांना प्रवचन देता यावं, त्यांना ध्यान करता यावं, त्यांना उपदेश करता यावा, यासाठी म्हणून संडास, बाथरूम, हॉल, उपोसथागार, संथागार, शून्यागार, भगवान बुद्धाचं निवास, भिक्खूंचं निवास, ज्येष्ठ भिक्खूंचं निवास, कनिष्ठ भिक्खूंचं निवास, पिण्यासाठी पाणी, हौद वापरण्यासाठीचे पाण्याचे हौद आणि संक्रमण करण्यासाठीची जागा, अशा सगळ्या सुविधांनी युक्त, म्हणजे त्या काळातलं 5 स्टार. तुम्ही कल्पना नाही करू शकणार. आज जर तुम्ही तुमच्यापैकी कोणी थायलंडला, श्रीलंकेला गेला असेल तर विहार कशी असतात हे तुम्हाला कळेल बघा. आपल्याकडे जागा कमी, आपल्याकडे गरिबी, त्याच्यामुळे आपल्याला वाटतं की 4 भिंती बांधल्या, भगवान बुद्धाची मूर्ती ठेवली की तेवढंच विहार असते. तर भगवंताच्या काळात असं नव्हतं बघा. जिथे भिक्षू निवास असतील, भरपूर भिक्षूंना राहता येईल, जिथे टॉयलेट, बाथरूम किंवा ध्यान करण्याच्या सुविधा असतील, अशा विहाराला विहार म्हणत होते. आणि अनाथ पिंडकाने जेत राजकुमाराकडे ती जमीन घेतली, तिथे 54 करोड रुपये खर्च केले बघा. 18 करोड रुपयाची जमीन विकत घेतली असा उल्लेख आहे. 18 करोड रुपयाचं कन्स्ट्रक्शन केलं त्या काळामध्ये आणि 18 करोड रुपयाचा दान सोहळा, म्हणजे आजचा जो कार्यक्रम आहे ना, त्या सोहळ्यासाठी त्याने तेवढे पैसे खर्च केले. एकूण 54 करोड रुपये खर्च झाले. आणि मग भगवान बुद्धाला सांगितलं की भगवान विहार तयार आहे. मग भगवान राजगृहावरून म्हणजे बिहार मधून यूपी मध्ये असलेले आत्ता श्रावस्तीला भिक्षू संघासह आले आणि पाणी ग्रहण करण्याची पद्धत होती तेव्हा बघा. म्हणजे विहार भिक्षू संघाला, भगवंताला दान द्यायचे बघा, तेव्हाची ही पद्धत होती. आणि भगवंताच्या भिक्षू संघाच्या हातावर पाणी सोडून ते विहार दान दिलं. विशेष म्हणजे त्या विहाराला अनाथ पिंडकाने स्वतःचं नाव गाव काही दिलेलं नाही आहे, हे विशेष बघा. सम्राट अशोकानं सुद्धा जेवढे विहार वगैरे बनवले, कोणत्याही विहारावर स्वतःचं नाव वगैरे दिलं नाही. हे विशेष घेण्यासारखं आपल्या लोकांनी आहे. मी तुम्हाला काही नाव ठेवत नाही, तुमची निंदा करत नाही, तुमच्याकडचं वातावरण काही माहित नाही, पण आपल्याकडचे गणित लय बिघडलेले आहेत काही काही ठिकाणी जाधव. याच्यात नाव गाव जर नसेल, फुलं हार जर भेटले नाही, नावाचा गवगवा केला नाही, तर भंतेजी कोणी येऊ दे, लोक कितीही येऊ दे, कार्यक्रम कितीही मोठा होऊ दे, नाव जर माझं आलं नाही त्याच्यामध्ये,
आणि जर विचारलं कार्यक्रम कसा झाला तर ते नाक मोडून घेते, नाक मुरडते आणि कशाचं काय आलं म्हणते, माझं नावच घेतलं नाही, मला विचारलंच नाही म्हणते, मला महत्व दिलं नाही. तुमच्याकडे होत नसेल असं तुम्ही काय बारीक तोंड नका करू, पण काही काही ठिकाणी असंच होते बघा. तुमच्या माहितीसाठी सांगतो, नाव गाव अहंकार मीपणा पुढाकारपणा. बाबासाहेबांनी मिलिंद कॉलेजची कोनशिलाचा प्रोग्राम होता, राजेंद्र प्रसाद त्यावेळेस राष्ट्रपती होते, त्यांना बोलवलं होतं. या देशाचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद होते, त्यांना भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला बोलवलं होतं. तुम्ही आजही मिलिंद कॉलेजला या, औरंगाबादला कधी मी तुम्हाला निमंत्रण देतो. औरंगाबादेत आम्ही पण सिडको कडून जमीन विकत घेतली आहे. त्या विकत घेतलेल्या जमिनीवर जाधव समाजाच्या स्वेच्छादानावरती, कुणाकडे वर्गणी पावती बीक वगैरे न फाडता न छापता, कोणालाही 1 रुपया न मागता, समाजाला फक्त आम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून आवाहन करत आहोत की ज्यांची श्रद्धेतून इच्छा होईल, 1 रुपया असो की 1 लाख रुपये असो किंवा वीट असो की सिमेंट असो किंवा लोखंड असो किंवा जे म्हणून काही विहाराला बनविण्यासाठी लागेल त्यासाठी दान देण्याचं आम्ही आवाहन करतो. परंतु पर्सनली कोणालाही दान मागत नाही. 4 माळ्याचं टॉवर, विश्व शांती विपसना बुद्ध विहार तथा द ग्रेट हॅपीनेस टॉवर आम्ही औरंगाबादेत उभं करतोय. समाजाच्या स्वेच्छादानावरतून येणाऱ्या 26 जानेवारीला त्याचं उद्घाटन आहे. 22 फुटाची उंच उभी बिल्डिंगला बाहेरून भगवान बुद्धाची मूर्ती असणार आहे. पाली भाषा अभ्यास केंद्र असणार आहे, स्पर्धा परीक्षा केंद्र असणार आहे, तिथे विपसना हॉल असणार आहे, बुद्ध विहार असणार आहे, लायब्ररी वाचनालय ई लायब्ररी असणार आहे, भिक्खू संघासाठी अद्ययावत सुविधांनी युक्त असं भिक्खू निवास असणार आहे, यात्री निवास असणार आहे. वेगवेगळे उपक्रम आपण तिथे राबवणार आहोत. तेव्हा तुम्हाला कोकणवासियांना मी निमंत्रण देतोय, बाबासाहेबांची कर्मभूमी असलेला औरंगाबाद तिथे तुम्ही या. आणि हा मुद्दा मी यासाठी म्हणून सांगितला, विषय निघाला म्हणून, की जेव्हा कोनशिला समारंभ होता मिलिंद महाविद्यालयाचा, तेव्हा तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसादांना बोलवलं, मोठा प्रोग्राम केला आणि तिथे आता ती फरशी लावलेली आहे बघा, टाइल्स. समजलं ना, कोनशिला समारंभाची आठवण म्हणून जी फरशी लावली आहे ना तिथे, त्याच्यावरती राजेंद्र प्रसादांच्या हस्ते संपन्न झाला समारंभ हे लिहिलंय, तारीख लिहिली आहे. परंतु ज्या महापुरुषानं 200 एकर पर्यंत ती जमीन घेतली आणि तिथे त्या काळात लाखो रुपये खर्च करून ती इमारत बनवली, त्यानं स्वतःचं नावही त्याच्यामध्ये टाकलं नाही. हे विशेष आपल्या बापाचं आहे. आणि आज आपण पाहतोय की मेरा नाव, माझं नाव, माझं नाव, माझं नाव, माझे मायबाप आहात तुम्ही. मी थेट बोलत असतो आणि अधिकारवाणीने बोलत असतो की या सगळ्या गोष्टीमध्ये काहीच नाहीये बघा. नाव गाव पद प्रतिष्ठा आज आहे उद्या नाही आहे. आपण कायमस्वरूपी आहोत का इथे? आहोत का? कायमस्वरूपी नाही आहोत आपण इथे. कोणी नाही, मी तुम्ही कोणी असो, कायमस्वरूपी कोणी नाही आहे. काम कायमस्वरूपी राहील, कर्म कायमस्वरूपी राहतील, पण शरीर कायमस्वरूपी नाही आहे, पद कायमस्वरूपी नाही आहे. हे सगळं काही नश्वर आहे म्हणाले भगवान बुद्ध. अनाथ पिंडक होऊन गेला, परंतु महामंगल सुत्त, कितीतरी सुत्त असे आहेत की त्याच्यामध्ये वर्णन आहे बघा. त्यानं तर नाव विहाराला दिलं नाही, पण अनेक भगवान बुद्धांनी तिथे उपदेश केले. अंगुलीमाला सारखे लोक तिथूनच बदलले, मल्लिका राणी सारख्या स्त्रिया तिथून बदलल्या, विशाखा मिगार माते सारख्या स्त्रिया तिथून बदलल्या, प्रसंजित राजा सारखे राजे लोक तिथून बदलले. कितीतरी पटाचारा असेल, किसा गौतमी असेल, असे असंख्य उदाहरण तुम्हाला सापडतील. त्या श्रावस्तीतल्या बुद्ध विहारात जिथे भगवान बुद्ध राहिले तिथून लोकांनी परिवर्तन घडवलं. आज सुत्ताच्या प्रारंभी बोलल्या जाते, एवं मे सुतं एकं समयं भगवा सावत्यं विहरती जेतवने अनाथ पिंडिकस् आरामे. काय म्हटलं? अनाथ पिंडिकस् आरामे, म्हणजे त्यानं नाव दिलं नाहीये, पण भगवान बुद्धाच्या उपदेशाला जेव्हा आनंदाने सांगितलं की भगवान बुद्ध त्या श्रावस्तीतल्या कोणत्या विहारात राहत होते? अनाथ पिंडकाने दान दिलेल्या विहारात राहत होते. त्याचं पुण्यकर्म आज 2500 वर्षानंतर सुद्धा जिवंत आहे. म्हणून तुम्ही सुद्धा जाल, मी पण जाईल. पण जेव्हा कधी बुद्ध शासन पुढे आणि पुढे जाईल आणि अरध भिक्खू तयार होतील किंवा येणारे बुद्ध जेव्हा कधी जन्माला येतील, तेव्हा रत्नागिरीकडे जेव्हा त्यांची नजर पडेल
संगमेश्वर तालुक्यावर जेव्हा त्यांची नजर पडेल आणि संगमेश्वर तालुक्यातील अंतरवालीमध्ये जेव्हा ते आपल्या दिव्य दृष्टीने पाहतील तेव्हा आपलं मंडळ त्यांना दिसेल आणि मंडळाने 80 लाख रुपये खर्च करून 2026 मध्ये विहार बनवलं, विपश्यना हॉल बनवला. भगवान बुद्ध तुमचा गौरव करतील येणार आणि तेच आपलं पुण्य कर्म असते. आणि म्हणून बघा हे विहार सुंदर असं बनवलं आणि त्यामुळे सरते शेवटी तुमचं मी कौतुकच करतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी करणं जरुरी आहे. त्यामुळे बाबासाहेबांनाही समजून घेणं जरुरी आहे, भगवान बुद्धांना समजून घेणं जरुरी आहे. धम्माचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे. बुद्ध शासनाच्या वृद्धीसाठी आपण झटलो पाहिजे, कारण जीवन नश्वर आहे. बघा प्रत्येकाचं कोणाचं कधी बटन दबेल हे सांगता येत नाही. तुम्ही वर्तमानपत्र वाचत असाल, न्यूज चॅनल्स पाहत असाल तर बघा रोज किती लोक मरतात. बघा बाबासाहेब म्हणाले तुमचं जीवन वायाला नाही गेलं पाहिजे. केवळ पोराबाळांसाठी जीवन जगू नका, बायको लेकरांसाठी तेवढंच जीवन जगू नका, जीवन त्याच्याही व्यतिरिक्त आहे. बाबासाहेबांनाही संसार होता. माता रमाई त्यांची पत्नी होती, रमेश गंगाधर होता, राजरत्न होता, इंदू होती. परंतु बाबासाहेब समाज कार्य करत असताना, समाजामध्ये हे परिवर्तन घडून आणण्यासाठी बाहेरच पडलेले असताना त्यांचे 4ही मुलं गेली. बघा 3 मुले मुलगी पत्नी मातीमध्ये गेली, तरी त्या युगंधराने परवा नाही केली का परवा? केली का परवा? परवा नाही केली. बघा स्वतःसाठी जगले का? फक्त स्वतःसाठी नाही. जर सिडनीहॅम कॉलेजमध्ये प्रोफेसर होते, सोडून दिली प्रोफेसरी. बघा प्राध्यापक होते, सोडून दिले. वकिली केली काही दिवस, सोडून दिली. का? तर मला समाज कार्य करण्यासाठी वेळ कमी पडतो आहे. बाबासाहेब म्हणाले शिकल्या सवरलेल्या लोकांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग केवळ आपल्या परिवारापुरता, फॅमिली पुरता न करता परिवाराचाही विचार करत करत समाजासाठी सुद्धा आपल्या त्या शिक्षणाचा उपयोग झाला पाहिजे. म्हणून आपली बुद्धिमत्ता, आपली वेळ आणि आपला पैसा हा बाबासाहेबांच्या मिशनसाठी तुम्हाला खर्च करता आला तरच तुम्ही बाबासाहेबांचे अनुयायी आहात असं मी तुम्हाला म्हणू शकेल. अन्यथा बाल्याची माया आपल्या खोलीत आणि समाज गेला चुलीत, अशी जर मानसिकता लोकांची असेल तर बाबासाहेबांच्या मिशनचं काम होईल का? नाही होणार. बघा आज कितीतरी प्रॉब्लेम्स आहेत. आज तुम्ही पाहत असाल बौद्ध धम्मापुढे कितीतरी प्रॉब्लेम्स आहेत. बघा बौद्ध समाजासमोर सुद्धा कितीतरी प्रॉब्लेम्स आहेत. आणि त्यासाठी म्हणून भिक्खूंची जेवढी जबाबदारी आहे तेवढीच भिक्खुनींची पण जबाबदारी आहे. उपासकांची आणि उपासिकांची पण तेवढीच जबाबदारी आहे. कारण हा धम्माचा रथ आहे, इथपर्यंत बाबासाहेबांनी आणलेला आहे. बाबासाहेब म्हणाले तुम्हाला जर पुढे घेऊन जाता येईल तर बिलकुल तुम्ही पुढे घेऊन गेले पाहिजे, परंतु त्या रथाला मागे येऊ देता कामा नये. म्हणून तुमची जबाबदारी मोठी आहे. उगम रीतीने धम्माचं आचरण करून तुम्हाला धम्माचा प्रचार आणि प्रसार करता आला पाहिजे. हे जर तुम्हाला साधले तर भारतच काय, एक दिवस संपूर्ण जग बुद्धाला शरण गेल्याशिवाय राहणार नाही. हे आपल्या बाबाचं वचन आहे. बघा आणि एवढे बोलून मी माझ्या शब्दांना पूर्णविराम देत आहे. आमच्या चंद्रकांतजी जाधव यांची फारच इच्छा होती, आपल्या सगळ्या मंडळाची इच्छा होती, ग्रामस्थ मुंबईकरांची इच्छा होती. प्रकाशजी जाधव पण आमच्या इथे आहेत. बऱ्याच वर्षानंतर त्यांची इथे आमची भेटगाठ झाली, तेव्हा आम्हाला खरंच खूप आनंद झाला. आणि अशीच तुम्ही प्रगती करत राहाल अशी अपेक्षा बाळगतो. दरवर्षी तुम्ही विद्वान, प्रामाणिक, शीलवान, गुणवान भिक्खूंना बोलवत राहाल आणि त्यांची धम्मदेसना आयोजित करत राहाल अशी एक भावना तुम्हा सर्वांकडून व्यक्त करून माझ्या शब्दांना मी इथे पूर्णविराम देतो. औरंगाबाद शहरामध्ये सिडकोकडून आपण प्लॉट विकत घेतला आणि त्या विकत घेतलेल्या प्लॉटवरती 4 माळ्याचं द ग्रेट हॅपीनेस टॉवर आपण समाजाच्या स्वेच्छादानातून उभं करीत आहोत, त्याची उभारणी करणार आहोत. कुणाला त्यासाठी वर्गणी वगैरे किंवा वैयक्तिक कोणाकडे जाऊन आपण काही मागणार नाही आहोत. कोणी बिलकुल ज्याला इच्छा होईल आपण विटा दान दिल्या पाहिजे. ज्या किती परिस्थितीनुसार ते विटा दान देतील, ज्यांना सिमेंट दान द्यायची ते सिमेंट दान देतील, ज्यांना रेती दान द्यायची रेती दान देतील, ज्यांना लोखंड दान द्यायचं लोखंड दान देतील, किंवा बिल्डिंग साठी इमारतीसाठी जे जे म्हणून लागेल ते स्वेच्छेनं जे दान देतील त्यांचं दान स्वीकारल्या जाईल. मग ते मजुरीसाठी आर्थिक दान असेल किंवा जे कुठलं दान असेल पूर्ण इमारत होईपर्यंतच, तर समाजाच्या स्वेच्छा दानातून
इमारत उभी राहील, भिक्षू संघाला ती अर्पण केल्या जाईल, तिचं लोकार्पण होईल. समाजाने जर साथ दिली आणि समाज फार चांगला आहे हे आम्ही अनुभवत आहोत. कोणाला मागायची गरज नाही आहे वैयक्तिकरित्या, कोणाला जाऊ कोणाकडे वर्गणी वगैरे मागायची. लोक फार चांगले आहेत. लोकांमध्ये आता परिवर्तन होत आहे. आम्ही पाहतोय गावोगावी खेडोपाड्यात शहरात तिकडं तिकडं जातोय, प्रचंड गर्दी करतायत लोक. जे इच्छुक दानदाते आहेत ते आपल्या परिवाराकडून, आई वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ असेल किंवा घरातलं कोणी गेलंय त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ असेल, हे जे काही मटेरियल लागणार आहे, आपल्याला सामान साहित्य लागणार आहे बांधकामासाठीचं, ते तुम्ही दान देऊ शकता. आमचे कपिल सातदिवे साहेब आहेत, त्यांचा स्क्रीनवर नंबर येतो, तर त्यांच्याशी संपर्क साधावा. आपला जो 9890437445 हा फोन पे गुगल पेचा नंबर आहे. त्याचबरोबर चॅनलवरती आपल्या अकाउंट नंबर आहे आपल्या संस्थेचा, त्या अकाउंट नंबरवरती सुद्धा आपण दान पाठवू शकता. किंवा कधी कधी नंबरवरती मला वाटतं काही लिमिट वगैरे दाखवते, काही उपासक सांगतात तसं, तर ते लिमिट दाखवत असेल तर स्कॅनर जे आहेत आपले, त्या स्कॅनरवर स्कॅन करू शकता. किंवा संस्थेचं जे अकाउंट आहे त्या अकाउंटवर सुद्धा तुम्ही दान देऊ शकता. इच्छुक श्रद्धावंतांच्यासाठी लोक विचारतात म्हणून आता बोलण्याच्या ओघामध्ये मी हे सांगत आहे. सांगण्याचा हेतू एवढाच आहे, तन्मन धनाने बांधकामासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला आदर्श बौद्ध समाज निर्माण करण्याच्या उपक्रमांतर्गत सुरू असलेल्या या कामासाठी आपण सहकार्य कराल, ही एक धम्म भावना ठेवून माझ्या शब्दांना पूर्ण विराम देत आहे. भवतो सब मंगल रखंतो सब देवता सब बुद्धान भावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगल रखन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगल रखन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. जय भीम. The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि.